दोन राजकीय पक्षांचं एकमत कधीही नसतं, ते एकमेकाच्या विरोधात भांडत राहतात. केवळ भूमिकाच असते त्यांची विरोध करणं ही. ज्यांनी हा निर्णय घेतला असेल त्यांना मूल कळत नाही आहे, मुलाचं शिक्षण कळत नाही आहे, मुलाच्या बाबतीमध्ये शिक्षणातनं काय अडथळे येऊ शकतात हे कळत नाही आहे. आणि एवढंच नाही तर त्यांना शिक्षणातलंही काही कळत नाही असं मी स्पष्टपणे सांगू शकतो की हा निर्णय ताबडतोब मंत्र्यांनी मागे घ्यावा, सुकाणू समितीपुढे पुन्हा एकदा हा विषय आणावा आणि त्याचा काय शहानिशा करावी, तोवर हा निर्णय मागे घेतला जावा. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आणि आता त्यावरनं विविध मतमतांतरं समोर येत आहेत. माझ्यासोबत आहेत शिक्षणतज्ञ डॉक्टर रमेश पानसे सर. सर अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत, मुलांसोबत काम करतायत, त्यामुळे या विषयावरती त्यांचं मत घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर, हा निर्णय शासनाने घेतलेला आहे, पहिल्यांदा त्याबद्दल काय सांगा? हा निर्णय अत्यंत चुकीचा घेतलेला आहे आणि मी जेव्हा असं मत व्यक्त करतो तेव्हा मी शिक्षणातील प्रश्नाकडे शिक्षणाच्या अंगाने पाहतो आणि कुठलाही शिक्षणाचा प्रश्न हा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिकणाऱ्या मुलांशी संबंधित असतो. इथे तर प्रश्न फार मोठा आहे, एक नवी भाषा मुलांना शिकवण्याचा आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ती सुरुवात त्यांना पहिलीपासून करायची आहे की ज्या वेळेस पहिलं पाऊल मुलगी शिकायला शाळेत जाणार आहे. अशा वेळेस त्या मुलांच्यावर किती ओझं लादायचं याची कुठलीही कल्पना नसताना कोणीतरी अज्ञानी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की हा निर्णय घेताना त्यांनी सुकाणू समितीची परवानगी घेतलेली नाही किंवा त्यांचं मत घेतलेलं नाही आहे. आणि मला शंका अशी आहे की जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनासुद्धा विचारलं होतं किंवा नाही. कोणीतरी येतं, कोणीतरी आपल्या अधिकारात कसला तरी निर्णय घेतो. त्यामुळे हा पहिला अडचणीचा भाग आहे. दुसरा अडचणीचा भाग राजकीय पक्ष उतरतात त्याचे. राजकीय पक्ष जेव्हा अशा प्रश्नात उतरतात तेव्हा त्या प्रश्नाचा घोळ अधिक होतो. दोन राजकीय पक्षांचं एकमत कधीही नसतं, ते एकमेकाच्या विरोधात भांडत राहतात. केवळ भूमिकाच असते त्यांची विरोध करणं ही. त्यामुळे हा शैक्षणिक प्रश्न राजकीय पातळीवर नेऊ नये, राजकीय पक्षांनी त्यात उतरू नये. शिक्षणाचा प्रश्न दोनच पायऱ्या आहेत. शिक्षणाच्या अंतर्गत सोडवता आला तर आधी सोडवावा, न सुटल्यास शासनाने त्यात लक्ष घाला. आणि दुसरं महत्त्वाचं, शिक्षणाचा प्रत्येक प्रश्न शिकणाऱ्या मुलांशी निगडीत असल्यामुळे त्या मुलांच्या बाजूनेच त्याचा विचार करावा, मुलांच्या बाजूने विचार करावा. आणि म्हणून खरं तर भाषा ना खूप महत्त्वाची आहे, कारण मुलांची सगळी जडणघडण आणि शिक्षणाचा पाया त्यावरती होणार असतो. त्यामुळे इयत्ता पहिलीमध्ये म्हणजे इतका त्यांच्यावरती भार द्यायचा का, आणि असं झालं तर त्यांचं जे पुढचं सगळी वाटचाल असणार आहे शैक्षणिक, त्यावर काय परिणाम होऊ शकतो? हाच प्रश्न मूलभूत प्रश्न आहे या आत्ताच्या प्रश्नातला. काय आहे, पहिलीतली मुलंही खूप लहान आहेत, त्यांचा शिक्षणाचा किंवा प्रत्यक्षपणे शिकण्याचा अवधी मर्यादित असतो, त्यांच्या क्षमता मर्यादित आहेत, त्यांना अजून शिक्षणाच्या विविध पद्धतींची सवयसुद्धा झालेली नाही आहे. कसं शिकावं हे जर का शिक्षणाधिकारी ठरवणार असतील तर ते चुकीचं आहे. मुलांच्या अंगाने विचार करताना दोन गोष्टी मला अतिशय महत्त्वाच्या वाटतात. पहिली गोष्ट अशी आहे की ती मुलं इतकी लहान आहेत की त्यांना फक्त स्वतःची एकच भाषा 1-2 वर्ष शिकवण्याची गरज आहे. पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की भाषा शिक्षणाच्या बाबतीतली आजची परिस्थिती विचारात घ्या, वास्तव परिस्थिती विचारात घ्या. वास्तव परिस्थिती अशी आहे की आजच्या दिलेल्या पहिली दुसरीतल्या मुलांना 2 वर्ष घालवूनसुद्धा मूलभूत क्षमता म्हणजे लेखन वाचन गणन ही कौशल्य येत नाहीत. म्हणजे एकीकडे 60-65% मुलं पहिली दुसरीतच मागे पडतात आणि मग ती आयुष्यभर शिक्षणात मागे पडत आहेत. पहिली दुसरीत सगळ्यांना सगळं यावं, पहिली दुसरीतलं ही भूमिका घेऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित करत असताना कमीत कमी काय त्याला दिलं पाहिजे की ज्यामुळे त्याची तब्येत चांगली होईल, ते मानसिक स्थिती चांगली होईल, शैक्षणिक स्थिती चांगली होईल. पण याचा कुठलाही विचार ह्या विशिष्ट प्रश्नामध्ये केलेला नाही आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्यांनी हा निर्णय घेतला असेल त्यांना मूल कळत नाही आहे,
मुलाचं शिक्षण कळत नाही आहे, मुलाच्या बाबतीमध्ये शिक्षणातनं काय अडथळे येऊ शकतात हे कळत नाही आहे. आणि एवढंच नाही तर त्यांना शिक्षणातलंही काही कळत नाही असं मी स्पष्टपणे सांगू शकतो. माझ्यासारखी 50-50, 60-60 वर्ष ज्या विषयात घालवलेली माणसं काय म्हणत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. शेवटचा मुद्दा असा आहे की मुलांवर विलक्षण ओझं तुम्ही टाकणार आहात. एक भाषा शिकणं ही गुंतागुंतीची गोष्ट आहे, ती इतिहास भूगोल शिकण्यासारखी नाही आहे. आणि अशा वेळेस एक भाषा शिकायलासुद्धा 1.5-2 वर्ष पुरत नाहीत. म्हणून धोरणाने, आपल्या नव्या धोरणाने 2 वर्ष दिली आहेत त्यांना. 1 आणि 2, पहिली आणि दुसरीमध्ये पहिली भाषा नीट करा. पहिली भाषा म्हणजे नैसर्गिकरित्या शिकलेली भाषा. आता पालक अनेकदा पहिली भाषा शिक्षणाची म्हणून इंग्रजी भाषा मुलांवर लादतात. तो गोंधळ चालूच आहे. माझं आत्ताच्या प्रश्नाविषयीचे मत पुन्हा एकदा स्पष्ट करतो मी की हा निर्णय ताबडतोब मंत्र्यांनी मागे घ्यावा. त्याचबरोबर इथून पुढे पहिलीला मराठी हा विषय कसा नीट येईल यावर विचार व्हावा. मराठी ह्या विषयासाठी आवश्यक तो वेळ मुलांना द्यावा. आणि यासाठी निपुण नावाचा मोठा कार्यक्रम केंद्रात चालूच आहे. मग अशा वेळेस काहीतरी कोणाला तरी वाटतं म्हणून काहीतरी घुसडायचं त्याच्यात, ह्या माणसांना असं काही करायला पूर्णतः बंदी करावी. हा विषय सुकाणू समितीपुढे आलेला नाही. मी खरं तर या प्रश्नाकडे येणार होते, कारण तुम्हीही काही महिन्यांपासून तुमचीही नियुक्ती झालेली आहे सुकाणू समितीवर. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण इतका महत्त्वाचा मुद्दा घेतो तर तो घेत असताना कुठल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे किंवा कोणी हा विषय इंट्रोड्यूस केला आहे, तुमच्यासमोर समितीसमोर आला होता का? अर्थात मी जेव्हा समितीवर आलो त्यानंतर एकच सभा झाली आणि त्या सभेत हा विषय आलेला नव्हता. ही पहिली गोष्ट. दुसरं, त्यापूर्वीच्या समित्यांमध्ये जर का आलेला असेल तर ते मला माहीत नाही आहे, कारण मागच्या समित्यांच्या अजेंडाचा मी काही अभ्यास केलेला नाही आहे आणि करणारही नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा प्रश्न सुकाणू समिती पुढे येण्यापूर्वीच जाहीर झाला आहे असा माझा संशय आहे. आणि ते करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना नाही आहे. हे कुणी कशाने का केलं तर एकच याचं उत्तर असू शकतो. कुणीतरी वरनं त्यांच्यावर दबाव आणलेला आहे. हिंदी विषयीचा दबाव आणलेला आहे. केंद्राकडच्या कोणाचा तरी दबाव आणलेला आहे. कोणातरी पक्षाचा तरी यांच्यावर दबाव आहे किंवा कोणातरी पक्षीय पर्सनॅलिटीचा यांच्यावर दबाव आहे अशी मला भीती वाटते. त्यामुळे या निर्णय त्यांना घेण्याचा अधिकार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि सुकाणू समितीपुढे पुन्हा एकदा हा विषय आणावा आणि त्याचा काय शहानिशा करावी, तोवर हा निर्णय मागे घेतला जावा. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि राजकारण सुरूच आहे, ते काही थांबणारं नाही. पण जेव्हा राजकारण हे मुलांबाबत होतं, त्यांच्या शिक्षणासारख्या इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये काहीतरी राजकीय अजेंडा घुसडण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा मात्र त्याचा परिणाम हा येणाऱ्या पुढच्या पिढीवरती नाही तर पिढ्यांवरती होत असतो आणि ते खरं तर समजून घेण्याची गरज आहे. पुण्याहून नेहा सराफ, सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.